अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नांदेड पुणे येथून सौ पद्मावती व्यंकटेश देशमुख या ताईंचा. ताई म्हणतात, तुझ्या कृपेचा अगाध महिमा. जय गजानन. मी भगवंताचे मनापासून आभार मानते की माझ्या लहानपणापासून माझ्या आजूबाजूला भक्तीसाठी पोषक वातावरण होतं. एकेकाळी पंढरपूरच्या वाळवंटात आपल्या खड्या आवाजात वारकरी संप्रदायातील कीर्तन सादर करून विठ्ठलाला आळवणारे कीर्तनकार शंकर महाराज खडकेकर माझे आजोबा होते. माझे वडील संस्कृतचे अभ्यासक होते. तर एकीकडे शेगावच्या मंदिरात पूजा करण्याचे भाग्य महाराजांच्या कृपेने ज्यांना लाभले ते नांदेडकर गुरुजी माझे सख्खे मामा होते. मी माहेरची शकुंतला खडकेकर, तर सासरचं माझं नाव पद्मावती व्यंकटेश देशमुख. माझ्या सासरी गजानन महाराजांची भक्ती विशेषत्वाने होत असे. मला गजानन विजय ग्रंथ आधीपासून माहीत होताच, पण खऱ्या अर्थाने त्याचं पारायण मी लग्नानंतरच करू लागले. आमच्या लग्नानंतर मला एकदा माझ्या मिस्टरांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना सांगितली. ती ऐकून गजानन महाराजांचं स्थान माझ्या मनात अधिक दृढ झालं. मिस्टरांच्या शब्दातच मी ती घटना तुम्हाला सांगते. मी व्यंकटेश देशमुख. 1975ची ही घटना आहे. आम्ही तेव्हा नांदेड जिल्ह्यातील तालुका मुखेड येथे राहत होतो. माझे वडील विष्णुपंत आणि आई वत्सलाबाई. आम्ही 2 भाऊ आणि 4 बहिणी असं आमचं मोठं कुटुंब. तो काळ वेगळाच होता. आम्ही श्री पोद्दार यांच्या वाड्यात किरायाने राहत होतो. वडील शिक्षक होते. आमच्या घराचं भाडं होतं ₹15 आणि एका लाईटची सोय म्हणून जास्तीचे ₹4. आजच्या पिढीला त्या जुन्या घरांची कल्पनाही करता यायची नाही. मोठ्या कुडाच्या भिंतींची रुंदी अशी की त्या भिंतीवर 2 माणसं समोरासमोर आरामात बसून गप्पा करू शकतील. आम्ही राहायचो तो वाडा खूप जुना झाला होता. त्याला एक तळघर होतं. एक लाईट म्हणजे बाकी ठिकाणी कंदील. तोच आजच्या भाषेत मुहेबल लाईट. नोकरी लागायला हवी असं माझं ते वय. जीवनात पुढील मार्ग गवसावा या विचारानं गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं आणि गजानन महाराजांना पुढील मार्ग विचारावा असा संकल्प मनाने घेतला. घरात तेव्हा महाराजांचा फोटो नव्हता, पोथी नव्हती. ओळखीतील एकाने काही अटी घालून पोथी वाचायला दिली. गावातील एका दुकानात फोटोची चौकशी केली. त्याच्याजवळ फोटो नव्हता. मी त्या दुकानात बसून राहिलो. त्याला म्हटलं, बघा इतकं सामान आहे, इतके फोटो आहेत, कुठेतरी असावा महाराजांचा फोटो. शेवटी माझ्या समाधानासाठी त्यांनी एका खोक्यातील सर्व फोटो खाली जमिनीवर अक्षरशः ओतले आणि त्यालाही आश्चर्य वाटलं. त्यात एक महाराजांचा फोटो मिळाला. तो त्यानं मला फ्रेम करून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी पारायण करायचं. पारायण करताना शक्यतो मांडीही बदलायची नाही. लघवीसाठी उठण्याचा प्रश्नच नाही असा निर्धार केला. वडिलांना सांगितलं, सकाळी लवकर उठवा. कंदिलाच्या शांत प्रकाशात या फोटोसमोर मी पारायण करणार. तो काळ असा होता की सकाळी वडील मला उठवणार आणि प्रातर्विधीसाठी बाहेर जाणार. त्याचप्रमाणे 4 पारायण झालीत. 5व्या दिवशी सकाळी वडिलांनी मला जागं केलं. आम्ही वरच्या मजल्यावर राहायचो. मला जागं करून वडील बाहेर पडले. मी खाटेवर अर्धवट जागा होऊन पडून राहिलो. वडील परत आलेत. पायावर पाणी घेत होते. तोच धाडकन बाहेर काही पडल्याचा आवाज आला. काय पडलंय पाहण्यासाठी वडील खाली उतरून बाहेर पडले आणि काही मिनिटात आम्ही ज्या भागात राहत होतो तो घराचा पूर्ण भाग धाड करत खाली कोसळला. वडिलांच्या डोळ्या देखत वाड्याचा तो भाग खाली आला. आई आणि आम्ही सर्व भावंडे आत होतो. वडील मटकन डोके धरून खाली बसले. त्यांनी भयान भविष्याची कल्पना केली, पण महाराजांच्या कृपेने आम्ही सुखरूप राहिलो आणि हळूहळू आतून बाहेर पडलो.
गावात आईचे मामा राहत होते, त्यांच्याकडे आमची सोय झाली. तो दिवस त्या मानसिक धक्क्याखाली गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी काही सामान हाती लागतंय का आणि फोटो पोथीचं काय झालं हे पाहण्यासाठी आम्ही घराचा ढिगारा घातला. कोणी विश्वास ठेवणार नाही, परंतु कंदील सुरक्षित, फोटोला साधा ओरखडाही नाही आणि पोथी सुरक्षित ठेवीन या माझ्या शब्दाची किंमतही राखल्या गेली. मी तो फोटो आणि पोथी हृदयाशी कवटाळली आणि डोळे गच्च मिटून महाराजांचं रूप नजरेसमोर आणून त्यांना म्हटलं, कालपर्यंतची सर्व पारायण तुम्हाला अर्पण, आता तुम्ही नेणार तिकडे जाऊ. त्या घटनेनंतर लगेच वडिलांची बदली देगलूर येथे झाली आणि मला नांदेडला नोकरी मिळाली. आम्ही मुखेडचा निरोप घेतला. जीवनातील पुढील दिशा स्पष्ट व्हावी या उद्देशाने सुरू केलेली पारायण महाराजांच्या चरणी समर्पित झाली. ही घटना ऐकल्यावर मी गजानन विजय ग्रंथाच्या प्रेमात पडले नसते तर नवलच. अर्थातच लग्नानंतर मी हे नियमित पारायण करू लागले. इसवी सन 1996-97ची गोष्ट. त्या वर्षीच्या चातुर्मासात मी एक नेम केला की दशमी, एकादशी, द्वादशीला गजानन विजयाचं पारायण करायचं. चातुर्मासात अशी 8 पारायणं होतील आणि समाप्तीला म्हणजे 9व्या पारायणाच्या शेवटी किमान 21 जणांनी एकत्र पारायण करून महाप्रसाद करायचा. मी शाळेत शिक्षिका होते. सकाळची शाळा असल्याने पहाटे 4ला उठून पोथी वाचल्यानंतर बाकी कामे, पुढे शाळा. दर द्वादशीला 21 मोदक व 2 करंजा असा नैवेद्य. हे सर्व संपूर्ण चातुर्मासात व्यवस्थित पार पडलं. पण 21 जणांनी एकत्र येऊन पारायण व महाप्रसाद असा योग काही येईना. त्यात वारंवार अडचण येऊ लागली. मग मी मिस्टरांना म्हटलं, आपण शेगावला जाऊ, मी महाराजांच्या कानावर हे घालू इच्छिते. त्याप्रमाणे आम्ही शेगावला पोहोचलो. मी समाधी मंदिरात उभी होते. महाराजांना विचारलं, मी मोदकांचा नैवेद्य तुम्हाला दाखवला आहे, पण मग माझ्या महाप्रसादासाठी तुम्हाला भूक नाही का? हे वाक्य उच्चारून मला रडायला आलं, पण रडताही येईना आणि गर्दीमुळे तिथे थांबताही येईना. तिथून निघताना त्यांना म्हटलं, तुमची लीला आघात, आम्हा सामान्यांना ती कशी कळावी? त्या शेगाव वारीनंतर लगेचच पारायणाचा योग जुळून आला. मी 21 जणींना पारायणाचा निरोप दिला. माझी एक मैत्रीण कुलकर्णी, तिची सून अर्चना, तिलाही पारायणाला ये म्हटलं. अर्चनाचं लग्न होऊन 7-8 वर्ष झाली होती. घरात पाळणा हल्ला नाही म्हणून बिचारी उदास होती. ती मला म्हणाली, काकू, माझी इच्छा तर खूप आहे, पण तितक्यातच माझी अडचण आहे. तिला म्हटलं, महाराजांना प्रार्थना करून बघ, नाही सुरू झाली अडचण तर अवश्य ये. पारायणाचा दिवस आला. अर्चना माझ्याकडे पारायणाला येऊ शकली. यावेळी महाराजांनी तिचं ऐकलं. नुसतं ऐकलंच नाही तर ऐकलं की पुढे 15 दिवस लोटूनही पाळी काही सुरू झाली नाही. पाळी चुकली. गुड न्यूज कानावर आल्याने अर्चना आनंदाने मोहरली. एकदा संध्याकाळी दिवे लागणीला अर्चना दारात उभी ठाकली. मला सांगू लागली, अहो काकू, तुमच्याकडील पारायणाचा प्रसाद मला पावला. ते ऐकून आनंदानं अभिनंदन म्हणत देवासमोरील साखरेचा प्रसाद तिच्या हातावर ठेवला. पुढे अर्चनाला पुत्ररत्न प्राप्त झालं. बारशाला तिने मुलाच्या कानात त्याचं नाव सांगितलं. ते होतं प्रसाद. इकडे अर्चनाला प्रसाद मिळाला तर दुसरीकडे आमचा मुलगा योगेश, त्याच्या बाबांनी आणलेला तो महाराजांचा फोटो अमेरिकेत जाताना आग्रहाने सोबत घेऊन गेला. महाराजांचा जागृत फोटो म्हणून. महाराजांची सारी लीलाच न्यारी. आता या गोष्टीला खूप वर्ष झालीत, पण आजही हे सर्व आठवलं की स्वाभाविकपणेच माझं नामस्मरण सुरू होतं. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.